सेंट्रल किचनच्या प्रश्नावर रावण युवा फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. संस्थापक अध्यक्ष विकी विठ्ठल मुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष दत्ता उत्तमराव ढाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 13 ऑगस्टपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणादरम्यान दत्ता ढाकरे यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रशासनाने संघटनेसोबत सकारात्मक चर्चा करून सेंट्रल किचनमध्ये आवश्यक सुधारणा व बदल करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, तसेच योग्य ती खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन दिले. तसेच रावण युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना सेंट्रल किचन आणि आश्रमशाळांना भेटी देऊन पाहणी करता येईल. काही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल असेही प्रशासनाने आश्वासन दिले. या सकारात्मक प्रतिसादानंतर अपर आयुक्त दिनकर पावरा आणि उपायुक्त संतोष ठुबे यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन दत्ता ढाकरे यांचे उपोषण सोडविण्यात आले. या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष विकी विठ्ठल मुंजे, प्रकाश कराटे, प्रवीण भाऊ कडाळे, आकाश दिवे, समाधान बदादे, सोनू गायकवाड, सचिन गवते, सुनीलदाजी शिंदे, गजानन गायकवाड, अक्षय बदादे, विशाल जाधव, विकी तानाजी मुंजे, आदित्य पवार, विशाल पोटिंदे, आदित्य बेंडकुळे आणि करण भोई आदी सहभागी झाले होते. आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने रावण युवा फाउंडेशनने आंदोलन मागे घेत प्रशासनाचे आभार मानले. मात्र दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही यावर संघटनेचे लक्ष राहणार आहे. जी मराठी न्यूज, नाशिक. सर्वांना क्रांतिकारी जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय. मी रावण युवा फाउंडेशन परभणी जिल्हा अध्यक्ष दत्ता ढाकरे. जे आमरण उपोषण आपलं चालू होतं, जे 9व्या दिवशी माझी तब्येत खालवली होती आणि तब्येत खालवल्याच्या नंतर मी 8 तारखेला म्हणजे 8 दिवसा अगोदर त्यांना 8 दिवस झाले त्या दिवशी त्यांना आत्मदहनाचा इशारा दिला होता. विषय असा होता की 8 दिवस जर कोणी इथं उपोषण करत असेल तरी बी शासनाचे असेल प्रशासनाचे एकही इथं नेतृत्व प्रतिनिधी येत नाही भेटायला त्यांना किंवा काही चर्चा करत नसतील तर हा लाजिरवाणी गोष्ट आहे. जर 8 आणि 9 दिवस कोणी उपोषण करत असेल त्यांना कोणी भेटत नसेल तर आपल्या मागण्या एकदम रास्त आहेत. जे सेंट्रल किचन आहे त्या सेंट्रल किचन बंद करण्यात यावे आणि त्या गडचिरोलीमध्ये झालेल्या घटना, ज्या आश्रमशाळेमध्ये त्या मुलींना सर्पदोष झाला, त्या ज्या मृत्यू पावल्यात त्यांना 50 लाख रुपये निधी मिळावा आणि ज्या हॉस्पिटलला आहेत त्यांना 10 लाख रुपये निधी मिळावा. तर काल जे आपलं तुम्ही बघितलंच आहे, हॉस्पिटलला असताना मी जे आत्मदहन केलं होतं, पोलीस प्रशासनाने तिथे येऊन सगळ्या गोष्टी केल्या, दखल घेतली आणि माझ्या शिष्टमंडळाला तिथं आयुक्त मॅडम सोबत चर्चा केली. तर चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये असं सांगितलं की बाबा आम्ही सेंट्रल किचन बंद करू नाही शकत, कारण की हा मुद्दा आहे आपला केंद्र शासनाचा, पण आम्ही त्याच्यामध्ये एक तडजोड करू जर तुम्ही सहकारी असाल तर. माझं शिष्टमंडळ सहकारी होतं आणि त्यांच्यामध्ये त्यांनी असं केलं बैठकीमध्ये की 2 आश्रमशाळेमध्ये एकच सेंट्रल किचन असलं पाहिजे आणि ते सेंट्रल किचन आश्रमशाळेपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मॅमनं सांगितलं आपल्याला, आयुक्त मॅडमनं, की तुम्ही कधीही जाऊन सेंट्रल किचनमध्ये व्हिजिट देऊ शकता. जर जेवण वगैरे बरोबर नसेल किंवा काही गोष्टी आल्या, अडचणी तुम्हाला दिसून आले की तुम्ही डायरेक्ट व्हिजिट मारा, लगेच तात्काळ आम्हाला कळवा, गुन्हे दाखल बी करतो म्हणल्या. समजा आपल्याला समोर लढा आणखी संपलेला नाही, समोर चालूच राहील. जर समजा आणखी त्यांनी जर आपल्याला नुसतं हेच देऊन आपल्याला जर समजा काही दाखवलं तर आपण लढा आणखी चालूच राहील. आपण त्यांना एक अल्टिमेट दिलं 1 महिन्याचं, त्या मुलींना पण 50-50 लाख देतीलच असं त्यांनी आपल्याला एक आश्वासन दिलेले की याने जर महिन्यामध्ये जर काही नाही घडलं तर 100% हा लढा पुढच्या महिन्यामध्ये 1 महिना संपल्याच्या नंतर आपण इथं नाशिकमधून ते मुंबईला लॉंग मार्च काढतो.